नमस्कार मित्रांनो, आपण सर्वांचं स्वागत आहे आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये। आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायचं आहे बांधकाम कामगारांना मिळणार 1 लाख रुपये। पहा अर्ज प्रक्रिया। बांधकाम कामगारांना कशाबद्दल 1 लाख रुपये हे देण्यात येत आहे आणि याची अर्ज प्रक्रिया संपूर्ण प्रोसिजर कशी आहे ही आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायची आहे। आणि हे 1 लाख रुपये जे आहे ते कशाबद्दल दिल्या जात आहे याची संपूर्ण माहिती घ्यायची आहे। त्याआधी सर्वांना जय जिजाऊ जय शिवराय। आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राइब करा की जेणेकरून अशी माहिती सर्वांपर्यंत पोहोचेल आणि या माहितीचा सर्वांना लाभ घेता येईल। तर चला मित्रांनो, वेळ न गमावता व्हिडिओला सुरुवात करूया। महाराष्ट्राच्या विकासात बांधकाम कामगारांचे योगदान अमूल्य आहे। उंच इमारती, रस्ते, पूल आणि इतर पायाभूत सुविधांच्या निर्मितीमध्ये हे कामगार प्रचंड परिश्रम करतात। या कामगाराच्या कल्याणासाठी महाराष्ट्र सरकारने एक महत्त्वाकांक्षी योजना जाहीर केली आहे, ज्याद्वारे पात्र बांधकाम कामगारांना 1 लाख रुपयापर्यंत आर्थिक मदत ही मिळणार आहे। या लेखामध्ये आपण या योजनेची सविस्तर माहिती, पात्रता, निकष, आवश्यक कागदपत्रे आणि अर्ज प्रक्रियेबद्दल जाणून घेणार आहोत। सर्वप्रथम योजनेची मुख्य वैशिष्ट्ये। महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार कल्याण मंडळाने सुरू केलेल्या या योजनेचा उद्देश बांधकाम क्षेत्रातील कामगारांना आर्थिक सुरक्षा प्रदान करणे हा आहे। या योजनेअंतर्गत नोंदणीकृत बांधकाम कामगारांना विविध हेतूंसाठी 1 लाख रुपयापर्यंत आर्थिक सहाय्य मिळू शकते। ही मदत 3 प्रमुख श्रेणींमध्ये विभागली गेली आहे: आरोग्य सहाय्य, शैक्षणिक मदत आणि सामाजिक सुरक्षा। पात्रता। या योजनेचा लाभ घेण्यासाठी खालील पात्रता निकष पूर्ण करणे आवश्यक आहे। त्यामध्ये नंबर 1 ला अर्जदाराचे वय 18 ते 60 वर्षादरम्यान असावे। नंबर 2 ला अर्जदार महाराष्ट्र राज्याचा कायदेशीर रहिवासी असावा। नंबर 3 ला अर्जदाराने मागील 1 वर्षात किमान 90 दिवस बांधकाम क्षेत्रामध्ये काम केलेले असावे। नंबर 4 ला महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार कल्याण मंडळाकडे नोंदणीकृत असणे आवश्यक आहे। नंबर 5 ला नोंदणी झाल्यापासून किमान 1 वर्ष पूर्ण झालेले असावे। नंबर 6 ला अर्जदाराच्या वर्षाचे उत्पन्न हे ठराविक मर्यादेपेक्षा कमी असावे। योजनेची उद्दिष्टे। या योजनेची प्रमुख उद्दिष्टे खालीलप्रमाणे आहेत: नंबर 1 ला बांधकाम कामगारांचे जीवनमान सुधारणे। नंबर 2 ला कामगारांना आर्थिक सुरक्षा प्रदान करणे। नंबर 3 ला त्यांच्या कुटुंबाच्या आरोग्य आणि शिक्षणासाठी मदत करणे। नंबर 4 ला अपघात किंवा अन्य आकस्मिक परिस्थितीमध्ये आर्थिक आधार देणे। नंबर 5 ला वृद्धावस्थेत सामाजिक सुधारणा प्राप्त करणे। योजनेचे विविध लाभ। या योजनेअंतर्गत मिळणारे विविध लाभ खालीलप्रमाणे आहेत। त्यामध्ये नंबर 1 ला आरोग्य सहाय्य। गंभीर आजार उपचारासाठी 1 लाख रुपयापर्यंत मदत। प्रसूती काळात महिला कामगारांना 50,000 रुपयापर्यंत मदत। अपघात विमा संरक्षण। वैद्यकीय उपचारांसाठी आर्थिक सहाय्य। नंबर 2 ला शैक्षणिक मदत। कामगारांच्या मुलांसाठी शिष्यवृत्ती। व्यावसायिक प्रशिक्षणासाठी आर्थिक मदत। शैक्षणिक सामग्री खरेदीसाठी अनुदान। उच्च शिक्षणासाठी कर्ज सुविधा। नंबर 3 ला सामाजिक सुरक्षा। त्यामध्ये निवृत्ती वेतन योजना, कुटुंब पेन्शन योजना, अंत्यसंस्कार खर्चासाठी आर्थिक मदत, तसेच विवाह सहाय्य। योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे। या योजनेसाठी अर्ज करताना खालील कागदपत्रे आवश्यक आहेत: नंबर 1 ला आधार कार्ड। नंबर 2 ला रहिवाशी पुरावा। त्यामध्ये राशन कार्ड, वीज बिल, मतदार ओळखपत्र इत्यादी। नंबर 3 ला पॅन कार्ड। नंबर 4 ला बँक खात्याचे तपशील, पासबुक किंवा रद्द केलेला चेक। नंबर 5 ला पासपोर्ट आकाराचा फोटो। नंबर 6 ला वय आणि शिक्षणाचा पुरावा। नंबर 7 ला बांधकाम क्षेत्रामध्ये काम करत असल्याचा पुरावा, कामगाराचे ओळखपत्र, अनुभव प्रमाणपत्र इत्यादी। नंबर 8 ला उत्पन्नाचा दाखला आणि नंबर 9 ला स्वयं घोषणापत्र। अशा प्रकारची कागदपत्रे आपल्याला इथे लागणार आहेत। समोर बघूया अर्ज प्रक्रिया। योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया खालीलप्रमाणे आहे। त्यामध्ये आपण ऑनलाईन पद्धत बघणार आहोत। सर्वप्रथम नंबर 1 ला अधिकृत वेबसाईट म्हणजेच www.mahabocw.in या संकेतस्थळावर आपल्याला भेट द्यायची आहे। नवीन नोंदणी या पर्यायावर आपल्याला क्लिक करायचं आहे। त्यानंतर आवश्यक माहिती भरा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करायची आहे। अर्ज सबमिट करा आणि अर्ज क्रमांक घ्या। अर्जाची स्थिती ऑनलाईन तपासता येईल। तसेच पुढे आपण ऑफलाईन पद्धत कशी आहे हे बघणार आहोत।
त्यामध्ये जवळच्या सेवा केंद्र, कामगार कल्याण केंद्र किंवा तालुका कार्यालयात भेट द्या. आवश्यक अर्ज फॉर्म भरा आणि आवश्यक कागदपत्रे जोडा. अर्ज सबमिट करा आणि पावती मिळवा. अर्जाची स्थिती ही संबंधित कार्यालयामध्ये तपासता येईल. अर्जाची सुरुवातीला छाननी केली जाते. सर्व कागदपत्रे आणि माहिती तपशील ही तपासली जाते. पात्रता तपासणी केली जाते. अर्ज मंजूर झाल्यास मंजुरीचे पात्र जाहीर केले जाते. आर्थिक सहाय्यक भेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केले जाते. कामगारांसाठी महत्त्वाचे मुद्दे. हे काही महत्त्वाचे मुद्दे आहेत जे कामगारांनी लक्षात ठेवले पाहिजे. नंबर 1 ला नोंदणी प्रमाणपत्राचे नियम नूतनीकरण करा. नंबर 2 ला बँक खात्याची माहिती अद्ययावत म्हणजे गोपनीय ठेवा. नंबर 3 ला मोबाईल नंबर अद्ययावत ठेवा, कारण महत्त्वाची माहिती SMS द्वारे ही पाठवली जाते. नंबर 4 ला अर्जासोबत सादर केलेली सर्व कागदपत्रे सत्य आणि अचूक असणे आवश्यक आहे. नंबर 5 ला कोणत्याही प्रश्नासाठी टोल फ्री हेल्पलाईन नंबर संपर्क साधा. योजनेची अंमलबजावणी आणि देखरेख. या योजनेची अंमलबजावणी आणि देखरेख महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार कल्याण मंडळाकडून केली जाते. मंडळाचे सदस्य आणि अधिकारी या योजनेची सुरळीत अंमलबजावणी सुनिश्चित करतात. तसेच स्थानिक प्रशासन, कामगार संघटना आणि स्वयंसेवी संस्था योजनेचा प्रचार आणि प्रसार करण्यास मदत करतात. जागरूकता मोहीम. सरकार, कामगार संघटना आणि अन्य संस्था मिळून राज्यभरामध्ये या योजनेविषयी जागरूकता मोहीम राबवत आहे. या मोहिमेअंतर्गत खालील उपक्रम राबवले जात आहेत. त्यामध्ये नंबर 1 ला कामगार शिबिराचे आयोजन. नंबर 2 ला माहिती पत्रके आणि पोस्टर वितरण. नंबर 3 ला स्थानिक भाषेत रेडिओ आणि टेलिव्हिजन जाहिराती. नंबर 4 ला सोशल मीडिया मोहीम. आणि नंबर 5 ला बांधकाम स्थळांवर प्रत्यक्ष भेटी. अशा प्रकारच्या जागरूकता मोहीम ह्या सरकारद्वारे घेतल्या जातात. समस्या निवारण. योजनेसंदर्भात कोणत्याही समस्या असल्यास कामगार खालील माध्यमाद्वारे तक्रार नोंदवू शकतात. नंबर 1 ला टोल फ्री नंबर. नंबर 2 ला ऑनलाईन तक्रार पोर्टल. नंबर 3 ला जिल्हा कामगार कल्याण कार्यालय. आणि नंबर 4 ला तक्रार निवारण शिबिरे. सरकारी कल्याणकारी उपक्रमाचे महत्त्व. बांधकाम कामगारांसाठी अशा कल्याणकारी योजना अत्यंत महत्त्वाच्या आहेत. या योजना कामगारांना केवळ आर्थिक मदत करत नाही, तर त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी मदत करतात. या योजनेमुळे कामगारांचे आरोग्य सुधारते, त्यांच्या मुलांना शिक्षणाची संधी मिळते आणि वृद्धापकाळामध्ये त्यांना आर्थिक सुरक्षितता मिळते. अशा प्रकारे या योजना समाजातील कमकुवत वर्गाच्या उत्थानासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. तर मित्रांनो, व्हिडिओमध्ये बघितल्याप्रमाणे आपण हे 1 लाख रुपये कशाबद्दल आणि कशासाठी आपल्याला मिळणार आहेत, ही सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेतलेली आहे. त्यामध्ये कोणते आवश्यक कागदपत्र, पात्रता आणि निकष हे राहतील, ही सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये आता बघितलेली आहे. जेणेकरून तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आणि समजला असेल. कोणत्याही प्रकारची अडीअडचण असल्यास मला कमेंटमध्ये तुम्ही कमेंट करू शकता आणि आपल्या प्रश्नांची निवारण करू शकता. तर चला मित्रांनो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून द्या, की जेणेकरून अशीच माहिती आपल्याला मिळत राहील आणि याचा फायदाही तुम्हाला होत राहील. तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.